चेंबूरमध्ये झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा हकनाक बळी गेला होता. यानंतर त्याच्या कुटुंबियाची कुणी भेट घेतली नव्हती. आज विरोधी पक्षनेता महानगरपालिकेच्या किशोरीताई पेडणेकर यांनी कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. श्रीवास्तव कुटुंबियांना ते भेटलेले, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, काल TV 9शी बोलताना ते म्हणाले की आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला, कुणी आम्हाला भेटायला आलं नाही. तुम्ही या ठिकाणी पोहोचलात, विचारपूस केली, तुमचं बोलणं देखील 10 ते 15 मिनिटं त्यांच्याशी झालं आणि काल तुम्ही जो अहवाल आला होता तो देखील फाडून टाकला. काय नेमकं तुमचं बोलणं झालं? मुळामध्ये मी नेहमीच सांगत असते की प्रत्येक स्त्री कुठली ना कुठली जिम्मेदारी निभावत असते. मग ती आईच्या रोलमध्ये असेल, ती आजीच्या रोलमध्ये असेल. आणि आज मी जी आली त्या अहवाल आल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम झाला असेल, कारण चीड आणणारं की कुठल्याच कोणाला जिम्मेदार न धरणं, आणि तेव्हाच खरं येणं जरुरी होतं, परंतु हिंमत होत नव्हती. कारण अशा आईवडिलांना आपण काय धीर देणार की जे कुठेतरी कोणाच्या तरी चुकीने काही घडलंय आणि त्यांची अख्खी दुनिया उजाडली, दुनियाच निघून गेली खुशीची. त्या आईवडिलांना काय आपण धीर देणार? तरी पण आज एक धीर करून एकवटून मी इथे आली, कारण त्यांनी काल त्यांच्या अहवालाबद्दल नाराजी व्यक्त केली. आणि त्यांनी केली म्हणून नाही, तर ते इतकं TV वर दिसणारं गोड बाळ आज त्यांच्या म्हणजे आपल्या दुनियेत नाही. त्या आईवडिलांची काय अवस्था आहे, आणि त्यांच्याकडे जाऊन म्हणजे आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत आणि येणारा काळ अशा घटना घडू नये म्हणून आम्ही ती काळजी घेऊ हे सांगण्यासाठी मी त्यांना धीर देण्यासाठी, खरं म्हणजे खूप लेट आली आहे, मला मान्य आहे, पण माझी हिंमत होत नव्हती. कारण मी आई नाही तर आजीच्या रोलमध्ये असताना त्याच्या आता नानीला पण मी भेटली. नानीच्या डोळ्यात व्याकुळता होती. आणि आम्ही राजकारणी लोक ज्या विषयावरती तो जो आलेला अहवाल, तो जो काल कुठलंही कामकाज न करता पहिलं घेतलं असतं तर त्याची एक तीव्रता अधिक प्रमाणात वाढली असती. आणि ती घेतलं नाही, ह्या कुटुंबाला तेही आवडलं नाही. पहिलं ते कामकाज सगळ्यांचं असतं, कामकाज होत राहिलं असतं. एक विषय घेऊन आपण जर, मला अशी अपेक्षा होती की सभागृह नेता कदाचित याच्यावरती निवेदन देतील, म्हणून मी निवेदन केलं नाही. नंतर एक त्या सभागृहाचा एक अलिखित नियम असतो, तर त्या ह्याची बघताना आल्यानंतर तो विषय, खरं माझी काल तब्येत बरी नव्हती, तो विषय घेणार सांगितलं म्हणून मी थांबले होते. पण नंतर बघितलं तर ते सगळे स्थायी समितीचे विषय, मग बिझनेस विषय, हा कुठल्याही नागरिकाला किंवा महानगरपालिकेमध्ये ज्यांनी काम घेऊन गेलेत नगरसेवक किंवा राज्यामधले सगळ्यांना हे न पटणारा विषय आहे. आणि अशा वेळेला संवेदना आपण त्यांच्याबरोबर ठेवणं हे गरजेचं होतं. पण महापौरांना याचं गांभीर्य नाही असं म्हणावं. मग मी नुसतंच महापौरांनाच का करायचं? सभागृह नेता किंवा त्यांच्या वरिष्ठाला याचं गांभीर्य नाही का? महापौर नेहमीच सभागृह नेता किंवा इतर काय सांगतात, मी महापौरांची बाजू नाही, पण महापौरांचा काय रोल असतो? आणि जेव्हा मी चौकशी केली तेव्हा मला असं कळलं आत्ता की आम्ही सांगितलेलं महापौरांना, त्यामुळे महापौरांनी नुसतं आई आहे म्हणून वेळ टाळणं हे बरोबर नाही. तुम्ही काल कोणतंही कामकाज न करता एक कामकाजाचा विषय घेऊन सभागृह चालू करून ह्या विषयावर रणकंद करायला पाहिजे होता. बाहेर तुम्ही सभागृह फाडला, आम्ही बाहेर, याला काय अर्थ नाही. तुम्ही बिझनेसला जर प्राधान्य देणार, स्टँडिंगचे बिझनेस तुम्ही प्राधान्यावर आणणार, तर मला वाटतं हे अतिशय रॉंग आहे. आणि याचबरोबर जे आता सत्ताधाऱ्यांना सपोर्ट करत आहेत, जे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत आहेत, त्यांनी तरी तो आवाज उठवायला पाहिजे होता की हे आम्हाला मान्य नाही, तुम्ही कुठलंही कामकाज करू नका, हेच करा, आम्ही अख्खा सभागृह तुमच्या सोबत आहोत. तेही नाही होत आहे. पण विहानला आता न्याय कसा मिळणार? एक हकनाक बळी. विहान
हा न्याय महानगरपालिकेने अशा घटना घडणारच नाही, जेव्हा ह्याची काळजी घेतील तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला न्याय मिळेल. कारण अहवालच जर अशा पद्धतीने आलं तर आपण त्याला कुठल्याच बाजूनी, न्यायिक बाजूनी पण किंवा सामाजिक बाजूनी आपण न्याय देऊ नाही शकत. आता पुढे नेमकं भूमिका काय असेल? तुम्ही विरोधी पक्ष आणि आम्ही पण आमच्या पक्षांच्या आमचा तर या गोष्टीला विरोधच राहील की तुम्ही अशा घटना घडल्यानंतर कामकाज कराल, युबी आणाल, तर त्याला आमचा कडाडून विरोध आणि संवेदनशीलता तिथे दाखवायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण फक्त कॉन्ट्रॅक्टरला या सगळ्या अहवालामध्ये दोषी ठरवलंय. घडलंय ना, त्यांना किती दुःख झालंय की कॉन्ट्रॅक्टर कोण आहे बरं, तो कॉन्ट्रॅक्टर नक्की तोच आहे का सबलिंग केलं आहे, काहीच त्याची सविस्तर माहिती नाही. त्यामुळे कोण कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी सबलिंग करून काम दिलं होतं का, सबलिंग केलं तर का केलं होतं, कोणाला दिलं होतं, काय, असा सगळ्या इन्क्वायरीमध्ये आलेला नाही आहे. नक्की. पण यासाठी तुम्ही भांडणार विरोधी पक्षनेता म्हणून? 100% आम्ही त्यांच्या आई वडिलांच्या, मुंबईकरांच्या संवेदनाबरोबर आमचं काम असेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी किशोरीताई पेडणेकर यांनी मांडलेली आहे आणि काही झालं तरी हा विषय आम्ही लावून धरणार, भांडणार विहानला न्याय मिळण्यासाठी, असं सुद्धा ते सांगतायत. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.